मित्रांनो, एक करोडपती बापाची मुलगी तिची झगमगती गाडी स्वतः चालवत एका लहानशा गावातल्या मोडकळीस आलेल्या झोपडीसमोर येऊन थांबते. त्या झोपडीत एक वृद्ध आई आणि तिचा मुलगा राहत असतात. पण त्यावेळेस दिवसाचा वेळ असतो आणि तिथे त्या झोपडीत फक्त ती वृद्ध आई एकटीच असते. ती मुलगी गाडीतून खाली उतरते. हळूहळू त्या वृद्ध आईकडे वळते. जसं ती तिच्या जवळ पोहोचते, ती वृद्ध आई तिला पाहून एकदम चकित होते. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. ही नटीसारखी दिसणारी मुलगी इथे काय करायला आली आहे? ही कोण आहे? आणि आपल्या या गरिबीच्या झोपडीत हिला काय काम असे? ती काही समजण्याआधीच ती मुलगी तिच्या जवळ येते आणि खूप प्रेमाने म्हणते, आई, मला आज पुन्हा इथेच थांबायचं आहे. हे ऐकताच त्या वृद्ध आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि प्रश्नांची रेषा उमटते. ती त्या मुलीकडे निरखून पाहते, जणू काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. नेमकी कोण होती ही मुलगी आणि कोण होती ती वृद्ध आई, जिच्याकडे ही श्रीमंत मुलगी परत परत येत होती? काय होतं त्या दोघींच्या नात्यामागचं गूढ? काय होती ती भावना, ती ओढ, जी तिला ही साधेपणाची झोपडी खेचून घेऊन आली होती? मित्रांनो, ही कथा अत्यंत भावनिक आणि हृदयाला भिडणारी आहे. संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या सूरज व्हॉइस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही कथा आहे हिमाचल प्रदेशातील एका छोट्याशा गावाची, ज्याचे नाव काजोलपूर होते. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आपल्या शांततेसाठी आणि साधेपणासाठी ओळखलं जात असे. देवाने तयार केलेला स्वर्ग जणू इथेच असावा, असा त्या गावचा देखावा होता. पण इथल्या एका छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या आई मुलाच्या जोडीच्या आयुष्यात एक असा वादळ येणार होतं, जे त्यांच्या जगाला कायमचं बदलून टाकणार होतं. या झोपडीत लक्ष्मी देवी नावाची वृद्ध महिला राहत होती, ज्यांच्या वयाने त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणल्या होत्या. पण त्यांच्या डोळ्यात अजूनही एक वेगळी चमक शिल्लक होती आणि तिचा मुलगा करण हाच तिचा एकमेव आधार होता. लक्ष्मी देवींचं आयुष्य अत्यंत साधं होतं. त्यांच्याकडे 2-3 शेळ्या होत्या. त्यांच्या दुधावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. थोडीशी पूर्वजांची शेती होती, ज्यावर ती आणि करण मिळून थोडीशी शेती करत असत. करणच्या वडिलांचं निधन खूप वर्षांपूर्वी झालं होतं, तेव्हा करण लहानच होता. त्यानंतर लक्ष्मी देवीने एकटीनेच आपल्या मुलाला वाढवलं, शिकवलं आणि त्याच्या प्रत्येक गरजांची पूर्तता केली. त्यांच्याकडे फारसं काही नव्हतं, ना पैसा ना प्रसिद्धी. पण तरीही ते दोघं त्यांच्या या छोट्याशा जगात खूप आनंदी होते. आता करण मोठा झाला होता. जवळच्याच एका कॉलेजमध्ये तो शेवटच्या वर्षाला शिकत होता. त्याचं स्वप्न होतं की तो चांगलं शिक्षण घेऊन एक चांगली नोकरी मिळवेल आणि आपल्या आईला त्या सगळ्या सुखांचा अनुभव देईल, जे आजवर तो देऊ शकला नव्हता. त्यांच्या आयुष्याला थोडं सुसह्य बनवेल. तो दररोज कॉलेजला जायचा, अभ्यास करायचा आणि संध्याकाळी घरी येऊन आपल्या आईला मदत करायचा. कधी शेळ्यांना चारायला तर कधी शेतात पाणी द्यायला. त्यांचं जीवन अगदी साधेपणाने भरलेलं, मेहनतीने सजलेलं आणि प्रेमाने गुंफलेलं होतं. पण मित्रांनो, खऱ्या कथेला वळण तेव्हा मिळतं जेव्हा दुसरीकडे हिमाचलमधील एका मोठ्या शहरात म्हणजेच शिमल्यात एका अतिशय श्रीमंत कुटुंबातील मुलगी काव्या हिचं आयुष्य अगदीच वेगळं चाललेलं असतं. काव्या ही तिच्या वडिलांची म्हणजेच राजेश ठाकूर यांची एकुलती एक मुलगी होती. आणि राजेश ठाकूर काही सामान्य व्यक्ती नव्हते. ते शिमल्यातील सर्वात मोठे उद्योजक होते. त्यांच्या 4-5 फॅक्टऱ्या होत्या, आलिशान बंगला होता आणि गाड्यांचा तर तापाही होता. काव्याच्या आयुष्यात पैशाने मिळवता येईल अशी प्रत्येक गोष्ट होती. महागडे ब्रँडेड कपडे, महागड्या गॅजेट्स आणि मित्रमैत्रिणींचा मोठा ग्रुप ही होता. पण मित्रांनो, एक गोष्ट मात्र तिच्याकडे नव्हती आणि ती म्हणजे मनाची शांतता. काव्याचे वडील राजेश ठाकूर त्यांच्या बिझनेसमध्ये दिवस रात्र व्यस्त असायचे. तिची आई शालिनी
आपल्या सामाजिक गटामध्ये रमलेली असायची आणि काव्या ती एकटीच आपल्या खोलीत बसून विचार करत असायची. हेच खरं आयुष्य असतं का? तिला जगणं, फील करायला आवडायचं, मोकळ्या हवेत श्वास घ्यायला आवडायचा. म्हणून ती अनेकदा घरच्यांना काही न सांगता आपली झगमगती कार घेऊन बाहेर पडायची. काव्या कधी डोंगरांमध्ये भटकायला निघून जायची, तर कधी जंगलात शांतता अनुभवायला निघून जायची, तर कधी फक्त आपल्या मर्जीनं स्वच्छंदीपणे जगायला बाहेर पडायची. असाच एक दिवस होता. काव्याने पुन्हा असंच केलं. कारची चावी घेतली. घरच्यांना काहीही न सांगता ती थेट काजोलपूर जवळच्या डोंगराकडे जायला निघाली. त्या दिवशी हवामान साफ होतं. सूर्यकिरण डोंगरावर पडले होते आणि काव्या कारमध्ये गाणी ऐकत हसत हसत वर चढत होती. ती पूर्ण दिवस एकटीच तिथेच डोंगरांमध्ये राहिली. हवेला स्पर्श करत होती, झाडांची सळसळ ऐकत होती आणि आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण मित्रांनो, संध्याकाळ होता जेव्हा ती परत निघाली, तेव्हा तिच्या आयुष्यात असं काही घडलं की सर्व काही बदलून गेलं. गावाजवळ येताच अचानक तिची कार बंद पडली. सुरुवातीला तिला वाटलं की ही एखादी छोटीशी समस्या असेल, पण जेव्हा तिने इंजिन तपासलं तेव्हा काहीच समजलं नाही. वरून हलक्या हलक्या सरींचा पाऊस सुरू झाला होता, जो हळूहळू वाढत चालला होता. काव्याने थोडं घाबरलेल्या मनाने तिचा फोन काढला. कदाचित मदतीसाठी कुणाला कॉल करता येईल. पण फोन स्क्रीनवर नजर पडताच तिचं काळीज धस्स झालं, कारण तिच्या फोनवर नेटवर्क शून्य होतं. आता कल्पना करा की एक सुंदर तरुण मुलगी जी शहराच्या श्रीमंतीत वाढलेली आहे, ती एकटी अनोळख्या गावात पावसात चिंब भिजलेली, फोन डेड, कार बंद आणि घरापासून 50-60 किलोमीटर दूर. तिचं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं होतं. ती खूप घाबरलेली होती. तिला आता समजत नव्हतं की आता नेमकं काय करायचं. ती आपल्या गाडीतून उतरली आणि आजूबाजूला पाहू लागली. पावसात चिंब भिजत ती गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत होती, पण काही उपयोग झाला नाही. थकून ती गाडीत परत बसणारच होती, इतक्यात तिची नजर दुरून येणाऱ्या एका मुलावर गेली. तो मुलगा छत्री घेऊन हळूहळू तिच्या दिशेने येत होता. काव्याला जणू अंधारात एखादा आशेचा दिवा दिसला. ती ताबडतोब गाडीतून उतरली आणि त्या मुलाकडे धावत गेली. तो मुलगा दुसरा कोणी नसून करण होता, जो कॉलेजवरून परत येत होता आणि पावसात भिजत भिजत आपल्या घराकडे जात होता. काव्याने घाबरलेल्या स्वरात त्याला सांगितलं, प्लीज माझी मदत करा. माझी गाडी बंद पडली आहे. काही समजत नाहीये. इकडे नेटवर्क सुद्धा नाही. मी इथे अडकले आहे. करणने आधी तिच्या झगमगाट गाडीवर नजर टाकली. मग तिच्या स्थितीकडे पाहून त्याला तिची दया आली. तो म्हणाला, मला गाड्या दुरुस्त करता येत नाहीत, पण माझं घर इथून थोडं पुढे आहे. तू गाडीत बस, मी धक्का मारतो. आपण तिथपर्यंत पोहोचू. पाऊस थांबेपर्यंत तिथेच थांब, कारण इथे पावसात नेटवर्क मिळत नाही. नंतर डोंगरावर जाऊनच फोन करता येईल. काव्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. तिच्या मनात थोडी भीती होती, पण ती करणचं ऐकून गाडीत बसली. करणने पावसात भिजत भिजत गाडीला धक्का मारायला सुरुवात केली. हळूहळू चिखल आणि पाण्यातून वाट काढत ते त्या छोट्या झोपडीपर्यंत पोहोचले, जिथे करण आपल्या आईसोबत राहत होता. जसं ते झोपडीपाशी पोहोचले, काव्या गाडीतून खाली उतरली. आता पाऊस अधिकच जोरात होता आणि ती पूर्णपणे भिजली होती. करण म्हणाला, हे माझं घर आहे. पाऊस खूप जोरात आहे. तू आज चल. पाऊस थांबेपर्यंत इथे विश्रांती घे. नंतर फोन लाव. काव्याने त्या झोपडीकडे पाहिलं. मातीच्या भिंती, टाचणाऱ्या पत्र्यांचं छप्पर आणि बाहेर बांधलेल्या बकऱ्या. तिला क्षणभर शंका वाटली की आपण इथे थांबू शकू का? पण पावसाचा जोर आणि थंडीने तिला त्या ठिकाणी थांबण्यास भाग पाडलं. ती करणच्या मागोमाग झोपडीत शिरली. आत लक्ष्मी देवी चुलीवर पोळ्या करत होत्या आणि जसं त्यांची नजर काव्यावर पडली, त्या चकित झाल्या. त्यांनी करणला विचारलं, बेटा, ही कोण आहे? हिला इथे का आणलंस?
करणने त्याच्या आईला सगळं समजावून सांगितलं. आई, ही डोंगरात फिरायला आली होती, पण हिची गाडी बंद पडली. मला गाडी दुरुस्त करायला येत नाही आणि पावसात इथे कुठलाच मेकॅनिक मिळणार नाही, नेटवर्कही नाही, म्हणून मी तिला इथे आणलं. लक्ष्मी देवी जाणून होत्या की पावसात इथे नेटवर्क मिळत नाही, डोंगरावरच जावं लागतं. त्यांनी काव्याकडे प्रेमाने पाहिलं आणि एक टॉवेल तिला देत म्हणाल्या, बेटी, हे घे, स्वतःला पुसून टाक, नाहीतर आजारी पडशी. इथे आगीजवळ बस, थोडी ऊब मिळेल. काव्याने टॉवेल घेतला, केस पुसले आणि चुलीजवळ बसली. ती अजूनही थोडी घाबरलेली होती, पण लक्ष्मी देवीच्या मायेच्या बोलण्याने तिला हळूहळू दिलासा वाटू लागला. ती लक्ष्मी देवीकडे पाहू लागली. त्या प्रेमाने पोळ्या करत होत्या. काव्याने झोपडीत नजर फिरवली. एक सिलबट्टा होता, काही मातीची भांडी आणि एक जुना रेडिओ होता. या गोष्टी तिच्यासाठी एकदम नवीन होत्या. तिने कुतूहलाने विचारलं, आई, हे दगड इथे का ठेवले आहेत? लक्ष्मी देवी हसल्या आणि म्हणाल्या, बेटी, हे दगड नाहीत, हे सिलबट्टा आहे. यावरून आपण चटणी बनवतो. काव्याने आश्चर्याने विचारलं, चटणी? ती तर मिक्सरमध्ये बनवतात ना? लक्ष्मी देवी पुन्हा हसल्या आणि म्हणाल्या, हो बेटी, मिक्सीमध्ये बनवतात, पण आम्हा गरिबांचं मिक्सर म्हणजे हेच सिलबट्टा. काव्याला हे ऐकून गंमत वाटली, पण तिने हसतच विचारलं, आई, दाखवा ना, कशी बनवतात चटणी? लक्ष्मी देवींनी तिच्या समोरच हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ सिलबट्ट्यावर वाटून चटणी बनवायला सुरुवात केली. काव्या मंत्रमुग्ध होऊन पाहत होती आणि मग ती म्हणाली, मी सुद्धा ट्राय करू का? लक्ष्मी देवींनी तिला सील दिला आणि काव्याने पहिल्यांदाच सिलबट्ट्यावर चटणी वाटली. करण जवळच उभा होता आणि हे सगळं पाहून मनातल्या मनात हसत होता. शहरातल्या या मुलींची निरागसता त्याला गोड वाटत होती. हळूहळू जेवण तयार झालं. लक्ष्मी देवींनी काव्यासाठी एका ताटात पोळी, चटणी आणि थोडीशी भाजी वाढली. काव्याने सुरुवातीला ते जेवण पाहून तोंड वाकडं केलं, पण मग तिला वाटलं, जेव्हा इथे इतकं सगळं अनुभवते तर हेही ट्राय करायला हवं. जसं तिने पहिला घास तोंडात घातला, तिला एक वेगळाच स्वाद जाणवला. कदाचित भुकेमुळे, कदाचित त्या वातावरणामुळे, पण त्या साध्या जेवणात असा काही आनंद मिळाला जो तिला आजपर्यंत कधीच घरच्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये मिळाला नव्हता. ती खात खात लक्ष्मी देवींशी गप्पा मारू लागली आणि करणही मध्येच सांगत होता की गावात कोणती गोष्ट कशी चालते. तिघही बसून गप्पा मारत होते, हसत होते आणि बाहेर पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. रात्र झाली, 10 वाजले होते. लक्ष्मी देवी म्हणाल्या, बेटी, आता रात्र झालीये, पाऊस अजून थांबणार नाहीये, तू इथेच थांब, सकाळपर्यंत हवामान थोडं निवळेल, मग फोन कर. काव्याला वाटलं, आता तरी दुसरं काय करू शकते, म्हणून तिनेही होकार दिला. लक्ष्मी देवींनी तिच्यासाठी एका चारपाईवर बिछाना घातला. करण दुसऱ्या चारपाईवर झोपला आणि मध्ये लक्ष्मी देवी झोपल्या. तिघही झोपायच्या आधी गप्पा मारू लागले. करण आपल्या आईशी मज्जा करत होता, जुन्या आठवणी सांगत होता आणि काव्या ती सगळी प्रेमळ माया अनुभवत होती. तिच्या मनात एक विचित्र पण गोड भावना निर्माण होत होती, कारण तिच्या घरी कधीच असं प्रेम, असं बोलणं होत नसे. वडील कायम बिझी असायचे, तर आई तिच्या सामाजिक विश्वात गर्क असायची आणि काव्या मात्र कायम आपल्या खोलीत एकटी असायची. पण इथे या छोट्याशा झोपडीत गरिबी असूनही इतका सुकून होता की ती आश्चर्यचकित झाली. रात्र गेली आणि सकाळी पाऊस थांबला. करणने काव्याला उठवलं आणि म्हणाला, मॅडम, पाऊस थांबला आहे, चला डोंगरावर जाऊया, तिथून फोन करा, तुमचे घरचे काळजीत असतील. काव्या उठली, तयार झाली आणि करणसोबत डोंगर चढू लागली. रस्त्यात ती करणशी खूप गप्पा मारू लागली. करणने तिला सांगितलं की त्याचे वडील त्याच्या लहानपणीच गेले होते आणि तो आपल्या आईसाठी काहीतरी मोठं करायचं स्वप्न पाहतोय. काव्या त्याच्या बोलण्यात पूर्णपणे हरवून गेली आणि कधी तिच्या मनात करणसाठी एक वेगळं हळवं प्रेम जागं झालं तिलाही कळलं नाही.
करण आनंदी स्वभावाचा, मेहनती आणि डोळ्यात स्वप्न असलेला मुलगा होता. ते दोघं डोंगरावर पोहोचले, जिथे नेटवर्क मिळालं. काव्याने तिच्या वडिलांना फोन केला. राजेश ठाकूर यांनी घाबरतच फोन उचलला. बेटा, तू कुठे आहेस? आम्ही संपूर्ण रात्र तुला शोधत होतो. काव्याने सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाली, बाबा, काळजी करू नका. माझी गाडी बंद पडली होती, पण मी ठीक आहे. इथून एखादा मेकॅनिक पाठवा. राजेश यांनी ताबडतोब मेकॅनिक आणि एक अतिरिक्त गाडी पाठवली. काव्या करण सोबत परत झोपडीत आली. तिथे ती करण आणि त्याच्या आईच्या कामात हातभार लावू लागली. कधी बकऱ्यांना चारा टाकायची, कधी लक्ष्मी देवींसोबत चुलीवर काम करायची. हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं, पण तिला मजा येत होती. थोड्याच वेळात तिच्या वडिलांनी पाठवलेले लोक आले आणि काव्याला परत जावं लागलं. ती गाडीत बसली, करण आणि लक्ष्मी देवींचा निरोप घेतला आणि शिमल्याला परतली. पण मित्रांनो, इथेच ही गोष्ट संपत नाही. घरी पोहोचल्यावर काव्याच्या मनात सारखा करणचा चेहरा यायला लागला. त्याचा साधेपणा, मेहनत, त्याच्या आईवरचं प्रेम, सगळं काही तिला आठवत राहिलं. रात्री ती बिछाण्यावर झोपायला गेली तरी विचार थांबत नव्हते. ती विचार करू लागली की तिने असा सुकून याआधी कधीच का अनुभवला नव्हता. 2-3 दिवस ती याच विचारात होती आणि मग एक दिवस तिला राहवलं नाही. तिने परत आपली गाडी घेतली आणि पुन्हा काजोलपूर गाठलं. जसं ती झोपडीसमोर गाडी थांबून उतरली, लक्ष्मी देवींनी तिला पाहिलं आणि चकित झाल्या. काव्या धावत जाऊन त्यांच्या कुशीत शिरली. आई, मी पुन्हा आले. मला आजही तुमच्याकडे थांबायचं आहे. लक्ष्मी देवी थोड्याशा आश्चर्यचकित झाल्या, पण काव्याने सांगितलं, इथेच मला सुकून मिळतो. तुमच्यासोबत राहून मला खूप छान वाटतं. लक्ष्मी देवींनी तिला आत बोलावलं. संध्याकाळी करण कॉलेजमधून घरी आला आणि काव्याला पाहून तोही चकित झाला. लक्ष्मी देवींनी त्याला सगळं सांगितलं की काव्याला इथेच राहायला आवडतं. त्या रात्री काव्या पुन्हा त्यांच्या सोबत राहिली. ती करणकडे सतत पाहत होती. तिला आता त्याच्यावर खरंखुरं प्रेम झालं होतं. करणनेही तिच्या नजरा पाहिल्या, पण त्याला वाटलं ही शहरातील मुलींची एक भुरळ असेल. दुसऱ्या दिवशी काव्या परत शिमल्याला गेली. घरी पोहोचल्यावर घरच्यांनी विचारलं, कुठे होतीस? ती म्हणाली, त्या गावात गेली होती, जिथे माझ्या मनाला खूप सुखद शांती मिळते. 4-5 दिवसांनी काव्याने तिच्या वडिलांना सगळी गोष्ट सांगून टाकली. बाबा, माझं करणवर प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. आयुष्यभर मला त्याच शांततेत जगायला आवडेल. राजेश ठाकूर संतापून गेले, पण काव्याने हट्ट धरला. तिची आई सुद्धा गोंधळून गेली होती, पण अखेरीस मुलीच्या हट्टापायी दोघंही तयार झाले. काव्याचे आई वडील तिला घेऊन काजलपूर पोहोचले. करण आणि लक्ष्मी देवी त्यांना पाहून थक्क झाले. काव्याच्या आईने लक्ष्मी देवींना सांगितलं, आमच्या मुलीचं तुमच्या मुलावर प्रेम आहे. तुम्ही माझ्या मुलीला सून म्हणून स्वीकाराल का? लक्ष्मी देवींना विश्वासच बसला नाही, पण काव्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्या विरघळल्या. करणने सुरुवातीला नकार दिला, पण काव्याचे प्रश्न आणि तिचं प्रेम पाहून शेवटी त्यानेही लग्नाला होकार दिला. मग दोघांचं अगदी धूमधडाक्यात लग्न झालं. लग्नानंतर काव्याने करण आणि लक्ष्मी देवींना शिमल्यात तिच्या सोबत नेलं. तिने वडिलांना सांगून काजलपूरमध्ये झोपडीच्या जागी एक सुंदर बंगला बांधला. पण त्या झोपडीत असणाऱ्या त्या सर्व वस्तूंनी तिने ते घर सजवलं, जेणेकरून त्या आठवणी कायम तिच्या सोबतच राहाव्यात. तिने त्या ठिकाणचे रस्ते बांधले, वीज पुरवठा केला. 1 महिना झाल्यावर ती सासूबाईंना घेऊन तिथे परत गेली. नवीन घर पाहून लक्ष्मी देवींचे डोळेच विस्फारले. काव्या म्हणाली, आई, हे घर मी बांधलंय, कारण इथेच मला खराखुरा आनंद मिळाला होता. मित्रांनो, वेळ गेला. आज काव्या, करण आणि त्यांच्या आईसोबत त्या घरात आनंदाने राहत आहे. आता त्यांना 2 मुलं आहेत. ते कधी गावात तर कधी शहरात आपला वेळ घालवतात. ही गोष्ट आपल्याला शिकवते की शांती, आनंद, समाधान हे पैशाने नाही, तर प्रेम आणि साधेपणाने मिळतं. मित्रांनो,
ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सूरज वॉइसला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या गोष्टी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.